दास अभय अभय 12व्या खेळाडूचे नाव माहीत नाही आहे, त्यामुळे या ठिकाणी अभय या ठिकाणी मैदानातून नाव येते. तर वळी आपण मैदानाकडे पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने पुन्हा एकदा गोलंदाज तयार. पुढचा चेंडू बॅकफुटर गेले, चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र मोठा फटका पाहायला मिळेल. तसे चेंडूवर येण्यापूर्वी चेंडू मात्र इथे सीमापारीच्या पलीकडे येतोय आणि वायडिश लॉंगॉन आलेले एक सुंदर गगनभेदी गगनचुंबी षटका 6 धावांसाठी. दोन चौकार 3 चौकारांच्या माध्यमातून या ठिकाणी पारितोषिक आहे. ते हॉटेल प्रांजलीचे प्रोप्रायटर मालक बालकृष्णजी पवार सरांच्या माध्यमातून. दरम्यान वळी आपण मैदानाकडे यावी मात्र चेंडू हवेत आहे. एक हाताने झेल घ्यायचा प्रयत्न. पाहूया पंचांचा इशाराची आपण इथे अपेक्षा करणार आहोत आणि पाहूया पंच काय दर्शवत आहेत. आणि अर्थात तिसऱ्या पंचांकडे मागणी करण्यात आलेली आहे. तिसरे पंच या ठिकाणी विनंती आहे आपण यायचं आहे. धर्मेंद्रजी वर्मा सरांना विनंती असेल. क्षेत्ररक्षक बरोबर या ठिकाणी सीमारेषेवर होता की नाही, त्या ठिकाणी घडलं काय हे इथे आमचे तिसरे पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. आणि अर्थातच खेळाडू कक्षामध्ये कोणत्या प्रकारचा आवाज देऊ नका. 2 धावांची पेनल्टी यापुढे दिली जाईल याची नोंद घ्या. हा आयोजकांचा निर्णय आहे. तर आमचे तिसरे पंच या ठिकाणी काय इशारा देतील आणि या ठिकाणी पाहतील स्क्रीनच्या माध्यमातून नेमकं काय घडलं. नकुलजी भांडे सरांना विनंती आहे आपण यायचं आहे. चार षटकांचा सामना. तर निश्चित चेंडू या ठिकाणी हा अडवलेला आहे. एक चांगलं क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळालं. कोणत्याही संघावर या ठिकाणी अर्थातच या ठिकाणी पडेल की त्यांना आणि या चेंडूवर येस अंपायर धावा. पंच या 2 धावा. येस 2 धावांचं योगदान इथे मिळालं ऋतिकला. ऋतिक जाऊन पोहोचतोय 10 धावसंख्येवर. पुन्हा एकदा त्याच दिशेने इथे मात्र क्षेत्ररक्षक चेंडूवर आहे. चेंडूला अडवलं जातोय. 1 धावीचं योगदान, परंतु तिथे मात्र सुरेख रनिंग बिटवीन विकेट इथे पाहायला मिळालं आणि 2 धावा सहजगत इथे मिळाल्या. एकूण धावा धावपल करीतात 12. पहिले षटक मार्गस्थ मैदानामध्ये चालू सामना तुम्ही पाहतात. या ठिकाणी अर्थातच जय हनुमान किसळ आणि मोरिया प्रदेश खाटेगर या 2 संघामध्ये. गोलंदाज तयार. आपल्या बॉलिंगवर अभय. जावी चेंडू पाहिला कारण हा चेंडू थोडासा टप्पापर्यंत बाहेर निघाला. स्वेरचा इशारा येतो. 1 धावीचं योगदान. 13 धावा धावपलकावर. 13 आकडा आला की आपल्याला लगेच भारतरत्न सचिनजी तेंडुलकर यांची आठवण होते, ज्याने 13 आकडा त्यांना शुभ ठरला. कारण वयाच्या 13 वर्षी बेब्रॉन स्टेडियम मुंबईमध्ये त्यांनी भारत विरुद्ध पाकिस्तान या संघाचं निश्चित क्षेत्ररक्षण केलं आणि कपिल देव निखंज यांचा झेल घेतला. दरम्यान या ठिकाणी हा चेंडू मात्र जाणार आरपास सीमारेच्या पलीकडे येते. वायडिश लॉंगापूर्ण आलेला एक सुंदर फटका. 6 धावांचं योगदान. या ठिकाणी घेऊन गेला तो तब्बल 19 धावा. अभयच्या या गोलंदाजीवर आक्रमण इथे पाहायला मिळालं आणि मिळालेल्या संधीचं सोनं केलं. मैदानाकडे वळूया. अभय आपल्या बॉलिंग बार कराय 19 धावा धावपकर आतापर्यंत. ऋतिकसाठी यावेळी अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू इथे पाहायला मिळाला. यष्टेशक यावी चेंडूच्या जवळ आणि अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं ची सांगता 19 धावा धावपलकावर. 19 धावा षटक होतं अभयचं. मागणी षटक ठरलं कारण त्याने 19 धावा खर्च केल्या. फलंदाज ऋतिक याची वैयक्तिक धावसंख्या आपण या ठिकाणी पाहिली तर 2 षटकारांच्या माध्यमातून त्याने खेळी सजवली.
18 धावांचं योगदान दिलं. दुसऱ्या बाजूला सदाशिव 0 धावसंख्येवर आणि या ठिकाणी मात्र 19 धावा धावपलकर पहिल्या षटकामध्ये 19. एकही विकेट न गमावता ही आलेली धावसंख्या धावपलकर आपल्याला पाहायला मिळाली. यानंतर पॉवरप्लेचे षटक समाप्त होईल. दुसरे षटक आपण पाहणार आहोत. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होईल आणि आंबेळी खुर्द गावाच्या एंडकडून गोळीसाठी नवीन षटक घेऊन गोलंदाज या ठिकाणी येईल. तर सचिनजी तेंडुलकर यांनी तो झेल घेतला कपिलदेव निखंज यांचा आणि त्यानंतर 3 वर्ष त्यांनी अर्थातच वानखेडे स्टेडियम मुंबई इथे बॉलबॉयचं काम केलं आणि वयाची 40 वर्ष 22.5 वर्ष ज्यांनी योगदान दिले 101 षटकं ज्यांच्या नावावर निश्चित केली तो 13 आकडा हा सचिनजी तेंडुलकर यांना शुभांक ठरला. 19 धावा. नवीन षटक घेऊन गोलंदाज चिन्मय आंबेळी खुर्द गावाकडच्या एंडकडून असेल आणि समोर मात्र फलंदाज या ठिकाणी सदाशिव आपण पाहणार आहोत. खेळाचं अर्थात हे पहिलं सत्र आणि ज्याच्यामध्ये पहिलं पॉवरप्लेचे षटक समाप्त झाले. क्षेत्रक्षण विस्तारलेलं असेल. एक शॉर्ट थर्डमॅन एक शॉर्ट पॉईंट आपण पाहतात. एक अर्थात डीप पॉईंट तैनात केलं गेलं. एक क्षेत्रक्षक लॉंग ऑफ ही रचना ऑफ साईडला ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग आहे. दरम्यान पहिला चेंडू यावेळी मात्र ऑन साईडला खेळायचं होतं. यष्टीरक्षक आणि शॉर्ट फाईनचा क्षेत्रक्षक चेंडू अडवू शकले नाहीत आणि चेंडू गेला बघता बघता सीमारेषा पकडे 4 धावा. 23 धावा धावपलकावर. ही संस्कृतीवर मराठी साम्राज्यावर अर्थातच प्रत्येकाच्या हृदयात एक वेगळी जागा निश्चित केली वळी या मैदानाकडे. यावेळी पुन्हा एकदा तोच चेंडू इथे पाहायला मिळाला. उंची होती गुडलिंग स्पॉटवर चेंडू पडल्यानंतर इथे मात्र फलंदाज सदाशिव पूर्णपणे बीट झाली. उरलेलं काम यष्टीरक्षक पूर्ण करतोय आणि निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता पाहायला मिळाली. ऑन साईडला या ठिकाणी आपण बघतात शॉर्ट फाईन लेग आहे. एक क्षेत्रक्षक डीप स्क्वेअर लेग एक डीप मिड विकेट आणि एक क्षेत्रक्षक मात्र या ठिकाणी मिड ऑन एक क्षेत्रक्षक वाईडिश लॉंग ऑन ही रचना येथे तैनात करण्यात आले. गोलंदाज चिन्मय आपल्या बॉलिंग वारकर पहिल्या चेंडूवर 4 धावा नंतरच्या चेंडूवर कोणती धाव नाही आहे आणि समोर मात्र सदाशिव यावेळी खेळण्याची तयार. 23 धावा धावपलकावर. पुढचा चेंडू चांगला चेंडू होता आतमध्ये येणारा. यावेळी हलकसं चेंडूला खेळला दिशा दिलंय कव्हरला पॉईंटवरून क्षेत्रक्षक चेंडू जातोय. 1 धावेचं योगदान इथे देतोय. 1 धावेने सदाशिवने आपलं खातं उघडलं. चांगला चेंडू इथे आपण पाहायला मिळाला जो आतमध्ये येणारा फ्रंट फुटवर जात कारण पद्धत आली ते हे महत्त्वाचं असतं क्रिकेटमध्ये आणि पॉईंटचं क्षेत्रक्षक कव्हर जो पण 1 धावेचं योगदान मिळालं. 24 धावा धावपलकावर. आता मात्र ऋतिक असणार आहे 18 धावसंख्येवर ज्याने खूप चांगलं योगदान दिलं आपल्या संघाला. तब्बल 2 षटकारांच्या माध्यमाने त्यांनी 18 धावांचं योगदान दिलं. तोच हा फलंदाज या ठिकाणी खेळण्याची तयार असेल. गोलंदाज चिन्मय 8 ते 10 पर्यंतचा रनअप आहे. यावेळी हवेतून खेळण्याचा प्रयत्न केला आहे. चेंडू आपण पाहतात अर्थातच गेला आहे तो कव्हरला डीप एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरमध्ये क्षेत्रक्षक चेंडू पण 2 धावा सहजगत्या मिळाल्या त्या फलंदाजाला. 26 धावा धावपलकर आल्यात. 20 या धावसंख्येवर ऋतिक सामना करेल. चांगलं क्रिकेट दुसऱ्या फेरीचा सामना आपण पाहतात. जयमान किसळ ज्या संघाने नाणेफेक जिंकली प्रथम क्षेत्रक्षण पत्करलं आणि मोर्या प्रथम खाटेकर या संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. यानंतर सामना दुसऱ्या फेरीचा असेल. बिरवाडी विरुद्ध मन्नू स्पोर्ट्स बोरगाव या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तर दरम्यान या ठिकाणी जाऊन मैदानाकडे आपण पाहतात. हा इथे मात्र आपण पाहिलात की 1 धावेचं योगदान कव्हर क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळाली 1 धाव संघाला. कोणी बॅटिंग घेतली 27 धावा धावपलकावर. मोर्या प्रतिष्ठाने फलंदाजी करत असताना या ठिकाणी जाऊया मैदानाकडे. जयमान किसळ आणि मोर्या प्रसन्न खाटेकर या 2 संघामध्ये सामना. खाटेकर संघ अर्थात मोर्या प्रसन्न खाटेकर संघ प्रथम फलंदाजी करत असताना या ठिकाणी पाहतात गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर अक्रॉस द लाईन करण्याचा प्रयत्न. पंचांकडे दाद मागितली. चेंडू गेला तो अर्थातच शॉर्ट फाईन क्षेत्रामध्ये इथे क्षेत्रक्षक चेंडू येईपर्यंत 1 धावेचं आणखीन एक योगदान. 28 धावा धावपलकावर. खेळाचं पहिलं सत्र आपण या ठिकाणी पाहतात. पहिल्या षटकात मागणी षटक पाहायला मिळालं होतं ते तब्बल 19 धावांचं. परंतु हे षटक आपण पाहिलं चिन्मयचं. या चिन्मयने पहिल्या चेंडूवर चौकार निश्चित आला परंतु फक्त 9 धावा खर्च केल्या आणि आतापर्यंत या ठिकाणी कोणताही फलंदाज न गमवता तब्बल 28 धावा यावेळी धावपलकावर पाहायला मिळाल्या.
खाटेकर या संघाच्या मोर्या प्रेसिडेंट खाटेकर संघ. यानंतर गोलंदाजीमध्ये परिवर्तन होते. नवीन गोलंदाज यावेळी सागर गोलंदाजीसाठी सज्ज होईल. ते अतिथी कक्षाच्या एंडकडून मगाशी आपण पाहिलं 4 विकेट आणि पहिली या स्पर्धेची विकेट हॅट्रिक घेतली तो गोलंदाज ठरला ओमकार, ज्याने अतिशय सुंदर योगदान दिलेला. 500 रुपयाचा पारितोषिक देखील मिळालं आणि एक काय तिखट मारा असतो या स्पर्धेमधला तो पाहायला मिळाला. तर मैदानाकडे आपण वळूया. सागर नवीन गोलंदाज यावेळी आपलं वैयक्तिक पहिलं षटक फेकण्यासाठी तयार आहे आमच्या अतिथी कक्षाच्या एंडकडून. आणि समोर खेळणारी तयार असेल सदाशिव. पहिला चेंडू डावखुरे गोलंदाज इथे पाहायला मिळाले. या ठिकाणी मात्र चेंडूला अर्थात कार्पेट्सने चेंडू खेळला. चेंडू की इथे गेला तो स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. क्षेत्रशी चेंडू येतो यष्टीच्या दिशेने चेंडूची फेकी पण सुरक्षित 2 धावा या ठिकाणी पूर्ण करण्यात यशस्वी. 30 धावा धावफलकावर. चांगली क्रिकेटची स्पर्धा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते. भगवा चषक आंबेळी खुर्द 2023-2024 29वं वर्ष या स्पर्धेच्या माध्यमातून सन्माननीय सुनीलजी माळे आणि नकुलजी भांडे सरांच्या अथक परिश्रमातून, ज्यामध्ये तन मन आणि धन या 3 घटकांचा वापर करून खऱ्या अर्थाने ही क्रिकेट स्पर्धा संपन्न करते यशस्वी ठरलेत. आज 3रा दिवस या स्पर्धेचा. दरम्यान वळी या मैदानाकडे यावेळी मात्र उजव्या बाहेर चेंडू पंच दर्शवतात. या ठिकाणी स्वैरचा इशारा. जमिनीला हात समांतर करतात. 1 धावेचं योगदान इथे मिळाले. 31 धावा धावफलकावर 31. आतापर्यंत आपण पाहिलं तर मोर्या प्रेसिडेंट खाटेकर संघाने कोणताही फलंदाज न गमावता ही धावा धावफलकावर जमवलीत. एक चांगली भागीदारी पहिल्या विकेटसाठी असताना यावेळी मात्र बॅटचा स्पर्श आणि आपण पाहतात यष्टीषक गेला तो अर्थात इथे बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये सुरेख झेल घेतला गेला आणि अशा प्रकारे हा पहिला धक्का यावेळी मात्र 31 धावफलकावर पाहायला मिळाला तो मोर्या प्रेसिडेंट खाटेकर संघाला. ज्याने 4 चेंडूंचा सामना केला आणि 4 धावांचं योगदान तो पहिला फलंदाज. या ठिकाणी जी भागीदारी होती 31 धावांची या ठिकाणी समाप्त झाली पहिल्या विकेटसाठी. आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये ते दौलत. नवीन फलंदाज दौलत या ठिकाणी येतोय. जाऊया मैदानाकडे. डावखरी गोलंदाजी इथे पाहायला मिळते. या ठिकाणी मात्र मोठा फटका येईल. मिड विकेटला आलेला आहे गगनभेदी गगनचुंबी षटकार 6 धावांसाठी. बॅकफुटवर गेला आहे. स्वीपचा फटका इथे पाहायला मिळतात. डीप स्क्वेअरला क्षेत्ररक्षक आहे. चेंडूवर थोडंसं मिस फील्ड होते. यष्टीच्या दिशेने चेंडूची फेकी होईल तोपर्यंत ओव्हरथ्रो बॅकअपला क्षेत्ररक्षक होता. 2 धावांचं योगदान. 2 धावा मिळतात त्या दौलतला. दौलत याच्या वैयक्तिक धावसंख्येत 2 बदल 8 या धावसंख्येवर आणि धावा धावफलकावर येऊन पोहोचल्या त्या 39 धावा धावफलकार इथे पाहायला मिळाल्या. एक फलंदाज गमावले फक्त मोर्या प्रेसिडेंट खाटेकर या संघाने. जाऊया मैदानाकडे. डावखरा गोलंदाज आहे. पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता मात्र या ठिकाणी डावेष्टीच्या खूप बाहेर चेंडू अर्थात स्वैरचा इशारा येतोय. 1 धावफलकात वाढेल. 40 धावा धावफलकावर. गोलंदाज सागर आहे. पहिल्या षटकात 18 धावा, दुसऱ्या षटकात 9 धावा, परंतु त्यानंतरचा हा गोलंदाज सागर या ठिकाणी आतापर्यंत 12 धावांचे त्यांनी योगदान दिले. पुढचा चेंडू बॅकफुटवर गेले. चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय. या ठिकाणी चेंडू जाणार तर मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडू येतोय. दुसरी धाव घ्यायची होती
तर पुढचा सामना बिरवाडी विरुद्ध मनु स्पोर्ट्स बोरगाव या दोन संघात असेल. चला दोन्ही संघानायकाने नाणेफेसाठी यायचं आहे. बिरवाडी आणि बोरगाव या दोन संघात पुढची लढत असेल. चला दोन्ही संघनायक वेळ दौडू नका, नाणेफेसाठी यायचं आहे, कारण षटक क्रमांक या ठिकाणी तिसरं मार्गस्थ मैदानामध्ये. 41 धावा धावफलकावर. दौलत 9 या धावसंख्येवर षटकाराने खातं उघडलं होतं. तर सलामीला फलंदाज या ठिकाणी ऋतिक, ज्याने खूप चांगले योगदान आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालं, ज्याने 2 षटकार मारलेत आणि 20 धावांचं त्यांनी योगदान दिले. बिरवाडी आणि बोरगाव संघनायक, चला नाणेफेकीसाठी यायचं आहे, वेळ दौडू नका. आमच्या समालोचन कक्षाच्या बाजूला अर्थात खेळाडू कक्ष आहे. दरम्यान हा चेंडू अतिशय सुंदर गुडलिंग स्पॉटवर चेंडू पडला होता. उंची कमी होती, यष्टीच्या हातामध्ये चेंडू विसावला आणि फलंदाज माटे या ठिकाणी पूर्णपणे बीट झालं. 3 षटकांची सांगता झाली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 41 धावा धावपकडे आल्यात. प्रतिषटक या ठिकाणी जर आपण पाहिलं तर अर्थात प्रतिषटक या ठिकाणी 13.66च्या सरासरी धावसंख्या धावफलकावर. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना जय हनुमान किसळ या संघाविरुद्ध मोर्या प्रतिष्ठान खाटेकर संघाची धावसंख्या आपल्याला धावफलक पाहायला मिळाली. षटक होतं सागरचं. सागरने या षटकात जर आपण पाहिलं तर किती धावा दिल्या, तिसऱ्या षटकामध्ये धावा खर्च केल्यात. बाळकृष्ण पवार साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करू. एका बाजूला संघ जय हनुमान बिरवाडी आणि दुसऱ्या बाजूला मनोज स्फोट. 4 ओव्हर टॉस कोण कॉल करते? ओके, बोरगावचे कॅप्टन कॉल करतील. हेड असा कॉल आणि हेडच आलेला आहे. फक्त निर्णय क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. ऑल टू कमेंट्री बॉक्स. वळूया अंतिम षटकाकडे. गोलंदाज समीर, रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न. या ठिकाणी बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. समोर फलंदाज आहे. रिव्हर्स स्वीपच्या माध्यमातून दौलत, आणि अर्थातच रिव्हर्स स्वीप म्हणजे दुधारी तलवार, लागला तर आबाद नाही तर बरबाद असं ज्यानं म्हणलं होतं. अर्थात झिम्बाब्वे संघाचा डेव्हिड हटन यांनी हा पहिला फटका आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळला आणि त्यानंतर आज आपण क्रिकेट विश्वामध्ये अनेक खेळाडू खेळताना पाहायला मिळतात. या ठिकाणी दरम्यान जाऊया मैदानाकडे. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्रशी चेंडूवर येईपर्यंत थोडंसं मिसफिल्ड होतोय आणि तोपर्यंत 2 धावा सहजगत्या मिळाल्या त्या दौलतला. दौलत या 2 धावांनी जाऊन पोहोचते 11 धावसंख्येवर आणि एकूण धावफलकात वाढ होते. धावफलकात धावा येतात 43. एक फलंदाज गमावल्यानंतर. (43) 43. दौलत तयार आहे. गोलंदाज समीर. अंतिम षटक, मारदाडीचं षटक इथे पाहायला मिळतं. परंतु हा वेळी मात्र आपण पाहिलं पंच दर्शवत आहेत. या ठिकाणी चेंडू अर्थात डाव्याच्या बाहेर आहे. 1 धावीचं आणखीन एक योगदान मिळेल. 44 धावा धावफलकावर. 44. गोलंदाज तयार. समीर फुलटॉस. यावेळी मात्र दौलत नी उंच फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. बराच वेळ चेंडू हवेमध्ये लॉंगॉनचा क्षेत्रक्षेत्र चेंडूवर येतोय आणि इथे मात्र एक सुरेख झेल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला आणि अशा प्रकारे हा दुसरा फलंदाज या ठिकाणी मैदानातून गमावला जाईल. दौलत यावेळी निश्चित बाद होते, पण धावफलकात धावा येऊन पोहोचल्या त्या एकूण 44 आणि 2 फलंदाज या ठिकाणी मैदानातून बाहेर. बोलत या ठिकाणी मात्र यावेळी 11 धावांचं योगदान देऊन मैदानातून परततोय. 2 फलंदाज आतापर्यंत गमावले. 44 धावसंख्येवर अंतिम षटक या ठिकाणी सुरू आहे आणि अर्थात गोलंदाज समीरला हे मिळालं चांगले यश. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय स्वप्नील. स्वप्नील आणि एका बाजूला ऋतिक, जो 20 या धावसंख्येवर खेळतो, ज्याने पहिल्या षटकामध्ये तुम्ही पाहायला मिळाला 2 षटकार मारले होते. त्याला संधी मात्र या ठिकाणी मिळाली नाही आणि आता आपण पाहणार आहोत की उर्वरित काही चेंडू बाकी या षटकातले. पुन्हा एकदा आंबेळी खुरकून गोलंदाज तयार. सागर. समीर. गोलंदाज समीर आहे. रिव्हर्स आणि चेंडू या ठिकाणी मोठा फटका खेळलाय. आरपार चेंडू गेला. मोठा आजच्या दिवसातला मोठा षटकार तुम्हाला पाहायला मिळेल पंचांचा आकाशाकडे आणि इथे मात्र 6 धावा सहजगत्या मिळाल्या.
पुन्हा धावा धाबलकावर हा सुरेख फटका षटकार इथे पाहायला मिळाला. स्वप्नीलच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवर एक मोठा फटका त्यांनी खेळला आणि एक निश्चितच मोठं योगदान इथे पाहायला मिळालं. डावखुरा फलंदाज आहे. या ठिकाणी आपण पाहिलं तर लॉंग लेगमधून आलेला हा षटकार पाहायला मिळाला. जाऊया मैदानाकडे. 50 धावा धाबलकावर पुन्हा एकदा या ठिकाणी गॅप शॉट करण्याचा प्रयत्न केला. क्षेत्रक्षेत्र चेंडू येणार होता. डीप स्क्वेअर लेगला चेंडू थांबत नाही आहे. चेंडू सीमारेषेच्या पकडे येतोय. एक शानदार फटका. 4 धावांचे योगदान स्वप्नीलच्या बॅटमधून वैयक्तिक 10 धावसंख्येवर आणि बघता बघता धावा धाबलकर येऊन पोहोचल्या. त्या 2 गडी बाद 54. आपण पाहायला मिळाल्या ज्या स्वप्नीलने आल्या पावली 2 एक षटकार आणि चौकारच्या माध्यमातून खेळी सजवली आणि नॉनस्टेकलामध्ये ऋतिक जो 20 या धावसंख्येत असताना वडिया मैदानाकडे. या ठिकाणी मात्र पाहिलं तर चेंडू खाली राहिला होता. इथे एक धाव घेण्यासाठी प्रयत्न केला गेला पण फलंदाज धावचीच्या रूपाने बाद होतोय. 3 फलंदाज गमावले. 54 धावा धाबलकर इथे पाहायला मिळाल्या आणि खेळाचं पहिलं सत्र इथे जेव्हा समाप्त झालं तेव्हा प्रथम फलंदाजी करत असताना मोर्या प्रतिष्ठान खाटेकर या संघाने प्रथम 54 धावा जमवल्या. 3 फलंदाज गमावल्यानंतर आणि 55 धावांचं लक्ष इथे ठेवण्यात आलं. 55 धावा प्रति षटक जर आपण या ठिकाणी पाहिलं तर 4 षटकामध्ये साधारणतः 13.75च्या सरासरी धावसंख्या धाबलकावर येणं आवश्यक आहे. आणि या शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजीचं पृथक्करण जर या ठिकाणी पाहिलं तर शेवटचे षटक फेकणारा गोलंदाज समीरने तब्बल 13 धावा खर्च केल्या आणि अशा प्रकारे यावेळी 55 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचा धावतो समालोचन ऐकूया जुन्नरचे आमचे समालोचक निखिल ठोंबरे सरांच्या माध्यमातून. तोपर्यंत जाऊया आपण डीजेकडे. अपकमिंग यंगस्टर जबरदस्त परफॉर्मन्स पहिल्या मॅच मध्ये ज्याचा राहिलाय. बॉल द्या ताबडतोब आतमध्ये. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आकाश अर्थात पीटर आणि पीटरच्या जोडीला मैदानामध्ये ऋषिक.
मैदानामध्ये दाखल होतात विराज भांडे यांच्याकडून ऋषीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. बघूया ऋषीचा खेळ मैदानामध्ये कशा प्रकारे होतो. 24 चेंडू 55 धावा, गोलंदाजी मार्कवर स्वप्नील बिराडेच्या हातामध्ये चेंडू आलेल्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं भगवा चषकामध्ये सहर्ष स्वागत आहे. सूर्य आता थोडा थोडा खाली येताना पाहायला मिळतोय. सावलीचं वातावरण थोडंसं निर्माण होताना पाहायला मिळेल, परंतु जसं जसं सावलीचं वातावरण होईल ते वातावरण तापवण्याची जिम्मेदारी मैदानामध्ये असलेले पंच माधवजी ठाकरे यांच्या खांद्यावर आहे. आता त्यांचा डान्स सुरुवात होईल या मॅच पासून. गोलंदाज तयार, 24 चेंडू 55 धावा. पहिलाच बॉल फिटरसाठी बेटर बॉल मैदानामध्ये टाकत असताना स्वप्नील बिराडे जबरदस्त गोलंदाजी, यष्टीरक्षण सुंदर आहे. ताकद संघाची वाढली आहे कारण मैदानामध्ये योगेश खाटेगरे जो मात्र उपस्थित होताना पाहायला मिळतोय. पहिल्या मॅच मध्ये जबरदस्त परफॉर्मन्स राहिला दौलतचा. काय कामगिरी केली बॅटिंग करत असताना, 40 धावा गोलंदाजी करत असताना सुंदर 2 षटकं जी मात्र आपल्याला पाहायला मिळाली. सदाशिवने या मॅच मध्ये चांगले रंग बिखरलेत. दुसऱ्या बाजूला ज्या खेळाडूकडून खूप साऱ्या अपेक्षा आहेत तो ऋतिक वाघ फॉर्म मध्ये आलाय. मनोबल आत्मविश्वास वाढलाय सध्याच्या घडीला मोरिया प्रतिष्ठानला, परंतु किसळ तरी कुठं कमी संघ आहे. त्याकडे पीटर सारखा बेटर हिटर आहे, त्याची बॅटिंग आपल्याला पाहिजे. चांगला फटका, फटक्यामध्ये ताकद. चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय, डीप फाईन लागला चेंडू सीमा पार, फरार चौकार. पाहिजे 51 धावा. 22 चेंडू 51 धावा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहे. हव्या कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे केली जाते. स्वप्नीलचा हा चेंडू सुंदररीत्या आपल्याला पाहायला मिळतो. यष्टीरक्षण तितकंच सुंदर आहे. संतोष या संघातील सर्वोत्कृष्ट ज्येष्ठ खेळाडू आहेत ज्याची कामगिरी यष्टीरक्षणामध्ये अतिशय सुंदर होताना पाहायला मिळते. संतोष, योगेश आणि सदाशिव दौलत हे 4 सिनियर खेळाडू आहेत. बाकी सर्व खेळाडू ज्युनियर पाहायला मिळतात. त्यांची कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं आहे. मोर्या चषकाचं दमदार आयोजन. त्यानंतर आता संघ मोर्या प्रतिष्ठान खाटेकर या भगवा चषकामध्ये दाखल झाला. कामगिरी कशी करतो पाहायचं. 21 चेंडू 51. सुंदर असा चेंडू, कमालीचं यष्टीरक्षण संतोष कडून आणि पीटरला परतावा लागतं. हा पहिला धक्का टीम जय हनुमान किसळला. गोलंदाज तयार आहेत. 20 चेंडू 51 धावा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. स्वप्नीलचा बॉल जसा आला तसा पाठवला सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा आपल्याला पाहायचा. फटक्यामध्ये वजन, धावा मिळतील अर्धा डझन. सिक्सर. सागर अर्थात देवाच्या बाटमधून आलेला हा षटकार. संघ जाऊ संख्या धावफलकावर वाढेल. 10 ऑन द बुट. 19 बॉल 45 धावांची आवश्यकता. टीम जय हनुमान किसळला मॅच जिंकण्यासाठी, तिसऱ्या फेरीत प्रवेश करण्यासाठी. क्वार्टर फायनल आजच्या दिवसाची कोण खेळणार ते आपल्याला पाहायचं. स्वप्नील बिराडे गोलंदाजी मार्कवर तयार. स्ट्रायकर इनवर फलंदाज देवा. सागर पडवळ. इथे टाकलेला बॉल अतिशय जबरदस्त यष्टीरक्षण. षटक क्रमांक पहिल्या मैदानामध्ये कंप्लीट झालं. धावफलकावर 1 बाद 10 धावा. संधी डीजे
सुंदर असा रिले कॅच आपल्याला पाहायला मिळाला ऋतिक वाघ आणि संतोष या खेळाडूंमध्ये. आपल्याला खबर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 10 धावा. 2 फलंदाज बाद होताना पाहायला मिळतात. चर्चा विनिमय व्यासपीठावर देखील होताना आपल्याला पाहायला मिळते. त्यामध्ये काका म्हात्रे सर आहेत आणि दुसऱ्या बाजूला धर्मेंद्र वर्मा सर आहेत. धर्मेंद्र वर्मा सर आणि रॉकी सर हे समीकरण खूप जुळणार आहे. त्यांची चर्चा थोडीफार आपण करू. जास्तीत जास्त टुर्नामेंटमध्ये रॉकी सर हे धर्मेंद्र वर्मा सर यांना घेऊन येतात, हे सर्वात महत्वाचं. इथे फुल टॉस बॉल फटका इथे फसलाय. नो मॅच लँड मध्ये चेंडू पडेल. क्षेत्ररक्षक आले बॉलवर, तिथे क्षेत्ररक्षण थोडंसं खराब. अनिकेत आले बॅकअपला, त्यांचं क्षेत्ररक्षण चांगलं आहे. तोपर्यंत मिळणारे या 2 धावा आहेत. अभय आलेत मैदानामध्ये, 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघात धावसंख्या धावपलकावर 12. 12 ऑन द बोर्ड. पाठलाग मैदानामध्ये करायचा आहे तो 55 धावेचा. 55चं टार्गेट आहे. या बॉलवर षटकार मारला तर 500 रुपये पांडू शेठ मेंगाळ गोरेगाव यांच्या वतीनं पारितोषिक. मिडल टाकला तरी 500. आणि इथे वाईट प्लस चेंडू सीमारेखेच्या बाहेर येतोय. या बॉलवर धावा येतील 5 धावा. हा नशिबाचा पंजा. वाईट प्लस 4. अजून एक संधी आहे. पांडू शेठ मेंगाळ यांच्याकडून गोलंदाजाने डॉट टाकला त्याला 500. बॅटरने षटकार खेळला त्याला 500. पांडू शेठ खुश आहेत आज आणि त्यांच्याकडून पारितोषिकांची खूप मोठी उधळण आपल्याला पाहायला मिळते. स्क्रीन आपण पाहू शकता. आमचे आयोजक नकुलजी भांडे यांना गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. हा बरोबर आहे. गोलंदाज तयार. आणि इथे सुंदर असा चेंडू जो मात्र पाहायला मिळतो. तिथे क्षेत्ररक्षक येतील. क्षेत्ररक्षण सुंदर राहिलंय. 1 रन आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतील. 2 धावा येत आहेत. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या धावपलकावर 19 धावा. 2 चेंडूसाठी पांडू शेठ मेंगाळ यांच्याकडून पारितोषिक होतं, परंतु ते पारितोषिक एकाही खेळाडूने मिळवलं नाही आणि त्यांनी आता सांगितलंय की अजून एक चान्स देऊ आपण. 19 धावा आहेत धावपलकावर. पाहूया कशा प्रकारे कामगिरी केली जाते ते आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. सुंदर असा चेंडू. चेंडू हवेमध्ये. तिथे क्षेत्ररक्षक आलेत आणि फलंदाज बाद. विकेटचं पतन. फलंदाज माघारी. कॅच घेतलेला आहे आणि षटकारही खेळला नव्हता. आता पांडू शेठ मेंगाळ यांच्याकडून जी ऑफिशियल टीम आहे त्यांच्यासाठी 500 रुपये. त्यांचं मनापासून आभार. धावपलकावर धावसंख्या 3 फलंदाज बाद आहेत. 19 धावा धावपलकावर. देवा पडवळने लगातार 3 षटकार खेळले. रुपेजी देसले यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. त्यांचं मनापासून आभार. तदनंतर बाळकृष्ण पवार साहेब यांच्याकडून आल्यापासून पारितोषिकाचा वर्षाव आहे. लगातार 3 चौकार 555. लगातार 3 षटकार 1111. तदनंतर अरुण शेठ पवार यांच्याकडून लगातार 3 चौकाराला 555. लगातार 3 षटकारांसाठी 1111 रुपयाचं पारितोषिक. पारितोषिकांची खूप मोठी उधळण असणारी क्रीडा स्पर्धा म्हणून भगवा चषकाकडे पाहिलं जातं. देवा पडवळने 3 षटकार खेळले तर बाळकृष्ण पवार साहेब यांच्याकडून पारितोषिक आता वाढलंय 2222 रुपये. रुपेश देसले यांच्याकडून देखील पारितोषिक आलेलं आहे ते 1000 रुपयाचं. फटका दमदार. चेंडू हवेत आणि फलंदाज बाद. हा धक्का. अजून एक धक्का. केक शॉपचे प्रोप्रायटर आहेत जयजी देसले आणि त्याचबरोबर रुपेश दादा देसले यांच्याकडून खूप मोठ्या पारितोषिकांची उधळण आपल्याला पाहायला मिळते. मुरबाड तालुक्यातील नामवंत केक शॉप म्हणून साईच्या केक शॉप यांच्याकडे पाहिलं जातं. एक वेळ अवश्य तुम्ही भेट द्या साईच्या केक शॉपला. 4 बाद धावपलकावर धावसंख्या 19 धावा. 10 क्रिक लाईव्हचं विशेष आम्ही कौतुक करू. 5 कॅमेऱ्यांच्या साहाय्यानं ही स्पर्धा कव्हर केली जाते आणि मला वाटतं 3 तारखेपासून 6 कॅमेऱ्यांच्या साहाय्यानं ही स्पर्धा कव्हर केली जाणार. 4 बाद 19 धावा धावपलकावर.
व्यासपीठावर पांडू शेठ मेंगाळ आपल्याला पाहायला मिळतात. विशेष क्रिकेटवर प्रेम करणारं व्यक्तिमत्व आहे गोरेगावचे. त्यांचं सहर्ष स्वागत. चेंडू हवेमध्ये, डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षक आणि मला वाटतं इथे विकेट हॅट्रिक कंप्लीट करत असताना ऋतिक वाघ फलंदाज बाद. संगीत डीजे ऑपरेटरच्या माध्यमातून भगवा चषकामध्ये देवडे संघ दाखल झाले असतील. सुनील माळी क्रीडा मंडळ आंबेले खुर्दचे जेवढे व्यवस्थापक आहेत ते सगळे एकच म्हणत असतील, एकच वादा सुनील दादा. सुनीलजी माळींचं हे दमदार आयोजन आणि नकुलजी भांडे यांचं विशेष सहकार्य त्यातून लाभलेली ही क्रीडा स्पर्धा, 29 वर्षाची परंपरा असलेली क्रीडा स्पर्धा, रंग चढले त्या क्रीडा स्पर्धेला. 2 षटकांमध्ये 19 धावा, शेवटची 2 षटकं बाकी आहेत. पाहूया कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे केली जाते. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहे, ज्याच्या हातात चेंडू आहे, ज्याच्या हातात बॅट असल्यानंतर आनंद मिळतो खाटेकरवाल्यांना, ज्याच्या हातात बॉल असल्यानंतर आनंद मिळतो खाटेकरवाल्यांना. तो खेळाडू ज्याचं नाव आहे, ज्याच्या नावात सर्व काही आहे, दौलत, तो गोलंदाजी मार्कवर. गोलंदाजी मार्कवर तयार. गोलंदाजी करण्यासाठी 19 धावा धावफलकावर आहेत. गोलंदाज तयार होतील. दौलत 19 धावा. स्ट्रायकर इनवर देवा. देवा पडवळसाठी षटकार हॅट्रिक साठी कमीत कमी 5000 रुपयाचं पारितोषिक आहे. ती षटकार हॅट्रिक होणार का ते पाहायचं. पहिला बॉल तिथे एसटी रक्षण थोडंसं खराब, परंतु मला वाटतं तिथे हर्षल की स्वप्नील त्यांनी जबरदस्त क्षेत्ररक्षण केलं. बायच्या रूपाने एक सिंगल. हर्षलची ही जबरदस्त कामगिरी. दोन्ही बंधू मैदानामध्ये 100% एफर्ट देण्यासाठी जाणले जातात. त्यामध्ये हर्षल असेल आणि स्वप्नील असेल. सुनीलजी माळी सर यांचं शुभ आगमन होताना पाहायला मिळतं. बाळकृष्ण पवार साहेब आपली 2 तास झालं वाट पाहत होते. सर आता उपस्थित होता, तुमचं मनापासून आभार. इथे टाकलेला बॉल, सुंदर गोलंदाजी, कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. शेवटचे 11 चेंडू आहेत, 10 चेंडू आहेत आणि 10 चेंडूंमध्ये बनवायच्या त्या 35 धावा. अप्रतिम स्कोरिंग आमचे मित्र रोहित रॉय यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. 10 चेंडू आणि 35 धावा. गोलंदाज तयार. सुंदर असा चेंडू, चेंडू हवेमध्ये, तिथे क्षेत्ररक्षक आणि तिसऱ्या अटेम्प्टमध्ये कॉट अँड बोल्ट, फलंदाज बाद. तेहतीस 44-44 आणि 55-55 हा आकडा फिक्स. जिथे जिथे क्रीडा स्पर्धा होते तिथे आकडा फिक्स असतो त्यांचा पारितोषिक खेळाडूंसाठी. 9 चेंडू आणि 35 धावाच्या मात्र बनवायच्यात. विशेषतः आमच्या आयोजक कमिटीवर असलेलं प्रेम आहे या सर्व मान्यवरांचं, त्यांचं विशेषतः आम्ही कौतुक करू. 9 चेंडू आहेत, 35 धावा. सुंदर असा चेंडू आणि इथे अजून एक फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. एसटी रक्षण संतोषचं जबरदस्त राहिलंय. बेस्ट एसटी रक्षक जर आवड या स्पर्धेमध्ये असेल ना तर तो संतोषला आतापर्यंत मिळेल. जबरदस्त एसटी रक्षण, फलंदाज बाद. आईशी बातचीत. धन्यवाद पांडू शेठ मेंगाळ साहेब, तुमचं मनापासून आभार. तुम्ही आजही उपस्थित राहिला. अजून 6 दिवस स्पर्धा आहे, 6 दिवस उपस्थित राहा आणि असंच सहकार्य आम्हाला कायम करत राहा. तुमचं मनापासून आभार, धन्यवाद. आता
आत्ताच एक थोडीशी चर्चा रंगताना व्यासपीठावर पाहायला मिळाली. आमचे दोन आयोजक आहेत आणि त्याचबरोबर बाळकृष्ण पवार साहेब आहेत की भगवा चषक 30व्या वर्षात पुढल्या वर्षी आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यासाठी बाळकृष्ण पवार साहेब यांच्याकडे आमच्या आयोजकांनी मागणी केली की पुढच्या वर्षी बाईक आम्हाला पाहिजे अशी मागणी केलेली आहे आणि बाळकृष्ण पवार साहेबांनी त्याला होकार दिला. हे सर्वात महत्त्वाचं. इथे सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. शेवटचे 7 चेंडू आणि 34 धावा. जबरदस्त खेळ आयोजकांनी भरवलेली ही क्रीडा स्पर्धा 29व्या वर्षामध्ये. इथे टाकलेला बॉल सुंदर गोलंदाजी. देवा चेंडू समजू शकत नाही. चेंडू डॉट आला. 3 षटकांचा खेळ समाप्त. धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 21 धावा. भावेश गडगे सकाळच्या सत्रामध्ये चांगला खेळ आणि आता चांगलं स्कोरिंग. त्यांचं मनापासून आभार आहे. त्यानंतर विराज भांडे कालच्या दिवसामध्ये हितेश डोंगरे हिरामनजी गडगे अप्रतिम स्कोरिंग या स्पर्धेमध्ये करतायत. त्यांचं मनापासून आभार. डीजे जे 6 चेंडू आणि 34 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाजी मार्कवर सर्वात जास्त विदेशी दौरे ज्या खेळाडूच्या माध्यमातून आपल्या कामकाजाच्या निमित्तानं होतात असा खेळाडू गोलंदाजी मार्कवर योगेश. योगेश खाटेकरच्या हातामध्ये बॉल. स्ट्रायकर गोलंदाज होता संघाचा परंतु कामानिमित्त सरावाला त्याला टाइम मिळत नाही आणि आता तो पार्ट टाइम झालाय. आता 6 चेंडू 34 धावा आहेत. पाहूया इथून रोखणार का ते आपल्याला पाहायचं. पहिला चेंडू सुंदर असा फटका कव्हरला. तिथे क्षेत्ररक्षण हर्षलचं जबरदस्त. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल ती आता 22 या धावसंख्येवर. 5 चेंडू 33 धावा. देवा स्ट्रायकर एंडवर आहे. सागर पडवळ त्याच्या षटकार हॅट्रिक साठी बाळकृष्ण पवार साहेब त्याचबरोबर रुपेशजी देसले आणि अरुणजी पवार यांच्याकडून एकूण 4444 रुपयाचं प्राइज. सुंदर असा चेंडू तितका चांगला फटका सागर पडवळच्या बाडमधून. तिथे क्षेत्ररक्षण सुंदर झालंय दौलतचं. स्वप्नील आले बॉलवर. त्यांनी फेकलेला हा बॉल आहे तोपर्यंत 2 धावा. संघ धावसंख्या धावफलकावर 24 धावा. 4 चेंडू 31 धावांची आवश्यकता. लक्ष थोडंसं अवघड होताना आपल्याला पाहायला मिळतंय. 3 षटकार येतील का ते आपल्याला पाहायचं. कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे केली जाईल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहे. आपल्याला पाहायला मिळतो योगेश उजव्या हातानं. ओ हो दांडी 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 गुल. फलंदाज बाद. फर्निचर डिस्ट्रॉय. योगेश खाटेकरचा बॉल ऑफ द डे. फलंदाज बाद. शेवटचे 3 चेंडू आणि 31 धावा. जयहनुमान किसळ संघासाठी पीटर बाद झाल्यानंतर खूप मोठा संघर्ष करताना हा संघ आपण कायमच पाहतो. बॅटिंग ऑर्डर मध्ये थोडीशी गडबड होताना पाहायला मिळाली. ऋषीकडून खूप साऱ्या अपेक्षा होत्या परंतु ऋषी तिथे खरा उतरू शकला नाही आणि तदनंतर काय गोलंदाजी केली प्रत्येक गोलंदाजाने. संतोष यांचं कौतुक करावं लागेल. जबरदस्त एष्टी रक्षण त्यांच्या माध्यमातून होत आहे. सिनियर खेळाडू गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल संतोषकडून एष्टी रक्षण जबरदस्त होताना आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू डॉट आला. एक हलकीची स्माइल आपल्याला पाहायला मिळाली माधवजी ठाकरे यांच्या चेहऱ्यावर. ज्या प्रकारचं एष्टी रक्षण करतायत संतोष. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. काय घडत आहे ते आपल्याला पाहायचं. 2 चेंडूंमध्ये तब्बल धावा बनवायच्या 31. इथे टाकलेला बॉल सुंदर असा फटका पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक आले बॉलवर. चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना हर्षल. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर 25. शेवटचा 1 चेंडू आणि 30 धावा.
एक बॉल 30 होतील का, हे फार मोठं प्रश्नचिन्ह. त्याचं उत्तर आता लगेचच मिळेल. आतापर्यंत 6च्या वरती गोलंदाज तयार. एक चेंडू 30. सुंदर असा चेंडू, फटका तिथे फसलाय. डाऊन दी बॉल. हर्षल त्याने टिपलाय झेल आणि संपेल बॅटरचा खेळ. मोठा विजय टिमोरिया प्रतिष्ठानला. आपण देणार आहोत आणि मॅन ऑफ द मॅच किताब कुणाला जातोय ते आपल्याला पाहायचंय. अप्रतिम बॅटिंग ज्याने मैदानामध्ये केली तो ऋतिकने विकेट हॅट्रिकही कंप्लीट केली आणि बॅटिंग करत असताना धावा बनवल्यात त्या 20. त्याला देतोय आपण